तर नमस्कार मंडळी. आज आपल्या सनई चौघडे या आवडत्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की गौतम बांदेकरचं सत्य आता अर्चनाच्या समोर उघडीस येतं. ती त्याला बोलते की तू असं का केलंस, मला का फसवलं आणि मी तुझी आता पोलिसांकडे तक्रार करणार आहे म्हणून. तर ती त्याला असं बोलते, पण तो काही तिला तक्रार करून देत नाही, कारण तो खूप पोचलेला माणूस असतो. आणि मग इकडे गौतम आणि आसावरीची हळद लावण्याचा कार्यक्रम असतो. तो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि बोलतो, ह्यांच्याकडे खूपच पैसा आहे वाटतं आणि ह्यांचा पैसा संपायच्या आधी आपण घेतला पाहिजे, असं तो बोलून तो कार्यक्रमात सामील होतो. आणि त्यांना हळद लावण्याचा कार्यक्रम असतो. पण आता गौतम बांदेकरचं आसावरीसोबत थोडीच लग्न होणार आहे, तिचं तर गौतम खानोलकरांशी लग्न होणार आहे. त्यामुळे मग जय आणि शरू प्लॅन करतात आणि मग गौतमची म्हणजे गौतम खानोलकरची उष्टी हळद ही आसावरीला लागते. आता ती मग कशी लागते हे आपण बघूया. आणि अर्चना तिथे येऊन हळदीच्या कार्यक्रमात येऊन तमाशा करत गौतमचं सत्य सगळ्यांसमोर आणते आणि गौतम बांदेकरचं बिंग हे सगळ्यांसमोर उपस्थित करते. इकडे अर्चना सगळे कागदपत्र बघते. त्याच्या नावाचे वेगवेगळे नाव असतात, वेगवेगळे आधार कार्ड, वेगवेगळे पॅन कार्ड असतात. ती वाचत असते. तेवढं तो येतो, माझी चावी बघितली का असं विचारत. आणि तो मग तिला अशा अवस्थेत बघतो की आता हिला सगळं कळलं आहे म्हणून. आणि इकडे मग मॅक जयला कॉल करतो आणि सांगतो की आपण जी माणसं लावली होती त्यांनी मला सांगितलं की त्या घरात कोणीतरी आहे आणि ती व्यक्ती ही बाईच आहे. त्यांनी हालचाल बघितली आहे सर, आणि मला असं वाटते की ती अजून तिथेच असेल. आपण डायरेक्टली तिकडेच जायला हवं म्हणून. तर मग जय बोलतो, हो मी शर्वरी परबला सांगतो आणि तू पण तिथे ये, आपण तिघं मिळून डायरेक्टली घरातच घुसू म्हणून. मग जय त्या लोकेशनवर पोहोचतो. इकडे मग जय शरूला कॉल करतो आणि सगळं सांगतो की आपल्याला डायरेक्ट तिच्या घरी जायचं आहे म्हणून तू काही करून तिथे. शरू अनुला बोलते, माझं काम आहे म्हणून मी चालली आहे म्हणून. तर तेवढ्यात पमा तिथे येते आणि पमा बोलते, काय गं तुझं आहे, आता तू सुट्ट्या घेतल्यात नाही आणि असा कसा बॉस आहे तुझा. तर शरूसुद्धा म्हणजे तिला पटण्यासाठी तिच्या पटण्याच्या गोष्टी बोलते आणि बोलते की मी हा जॉब सोडते म्हणून. तर पमा बोलते, नाही नाही नको नको, तू जा म्हणून आणि लवकर ये म्हणून असं तिला सांगते. इकडे मात्र योगेश साठे म्हणजेच गौतम बांदेकरला त्याची बायको विचारते की हे सगळं काय आहे, कोण आहेस तू नक्की काय करतोस, ही खोटी कागदपत्र आणि तुझे आधार कार्ड वगैरे हे सगळं काय, फसवलंयस का, तुम्हाला फ्रॉड आहे का तू, आणि हे दागिने सगळं घेऊन तू नक्की काय करणार आहे. मी तुला सोडणार नाही, मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणून. एवढं सगळं ती तिच्या रागात बोलत असते. आता साहजिकच आहे की तिला त्याने फसवलेलं असतं, त्यामुळे ती हे असं बोलणार साहजिकच आहे. पण ती काही करू शकत नाही, कारण गौतम बांदेकर ह्याची खूप जणांपाशी ओळख असते आणि तो खूप काही करू शकतो. इकडे मॅक शरूला बोलतो की ताई, आता आपल्याला खूप काहीतरी केलं पाहिजे. तर मग जय त्याला बोलवतो आणि बोलतो की तू जरा शांत घे म्हणून, आणि आपल्याला सगळं काही आजच लवकर करायला पाहिजे म्हणून. तर शरू बोलते, आता सगळे कार्यक्रम सुरू झालेत, मी कशीबशी आले. तर मग जय म्हणतो, हाव म्हणूनच तर आपल्याला गडबड करायची म्हणून. इकडे अर्चना लगेच कॉल करायला घेते पोलिसांना, पण आता काय गौतम काय तिला कॉल करून देणार आहे का. त्यामुळं तो लगेच तिचा फोन ओढून घेतो आणि मग तिला धमकी देतो. तिचे गाल वगैरे पकडतो, तिला मारतो आणि बोलतो की मी खूप काय केले म्हणून आणि माझं सत्य अजून कोणासमोर आलेलं नाही आणि तू मला धमकी देतेस का, हे असं कधी होणारच नाही. आणि इकडे मग जय, शरू आणि मॅक हे त्यांच्या बंगल्याच्या खाली आलेले असतात. जय बोलतो की आता आपल्याला वरती जायला हवं म्हणून, आपण प्रत्यक्षपणेच तिला बघू आणि प्रत्यक्षपणेच तिला जे काय आहे ते विचारू म्हणून. मग ते सगळे वरती जायला बघतात. इकडे घरात काय चालू असतं हे त्यांना माहिती नसतं. आता ह्याचं सत्य तर तिच्यासमोर उघडकीस आले, पण ती काही बोलू शकत नाही. तो तिला खूप धमकी देतो. तो बोलतो, तू जर पोलिसांना जर सांगितलं तर तुझे आई बाबा हे जिवंत राहणार नाही म्हणून. आणि तो तिला खूप काही धमकी देतो. आणि तो मग त्याच्या एका मित्राला कॉल करतो आणि बोलतो की अर्चनाला सगळं कळलं आहे म्हणून, आणि तू आता त्याच्या आईला मारून टाक म्हणून, असं तो तिला सगळं सांगत असतो. तेवढ्यातच मॅक दरवाजा वाजवतो आणि बोलतो, वहिनी वहिनी, भाऊजी आले, दरवाजा उघडा म्हणून. तर मग आता ती नक्की दरवाजा उघडेल का, ते थोडा वेळ तिथे वाट बघतात, पण अजून काही कोणी आलेलं नसतं. मग ते जायला निघतात. तेवढ्यात अर्चना येते आणि ती खिडकीतच उघडते, ती दरवाजा उघडत नाही. इकडून गौतमने तिला ताकीद दिलेली असते, त्यामुळे ती ती त्यांच्यासोबत नीट बोलत असते. ती बोलते, कोण आहे तुम्ही, इतक्या दिवसांपासून माझा पाठलाग काय करताय.
तर इकडे शरू तिला बघते आणि बोलते, अर्चना ताई तुझं हे घर आहे का? तर मग जय बोलतो की तुम्ही गौतम बांदेकरच्या कोण आहे? गौतम बांदेकरचंच घर आहे नाही? तर ती बोलते नाही, हे योगेश साठेंचं घर आहे. गौतम बांदेकर कोण आहे मला माहिती नाही. तर जय बोलतो तुम्ही खोटं बोलताय, मी तुम्हाला परवा त्याच्या गाडीवरनं जाताना बघितलं म्हणून, तो गौतम बांदेकरच होता. तर ती बोलते हो, परवा मी एका माणसाची लिफ्ट मागितली. आता लिफ्ट मागितली म्हणजे मला त्याचं नाव वगैरे काही माहिती नसणार, आणि कोण आहे हा गौतम बांदेकर? तर शरू तिला बोलते अगं आशुताईचं त्याच्यासोबत लग्न होणार आहे, पण तो माणूस फ्रॉड आहे म्हणून. तू जर खोटं बोलत असशील तर तू खरं सांग, म्हणून तू सुद्धा वाचशील. आता गौतमने हिला ताकीद दिलेली असते, तिला धमकी दिलेली असते, त्यामुळे ही काही बोलत नाही. तर ती बोलते की तुम्ही परत जर माझा पाठलाग केला तर मी पोलीस कंप्लेंट करेल म्हणून. तर जय बोलतो नाही, तुम्ही आम्हाला सत्य म्हणजे खरं काय आहे ते सांगा. तो शेवटपर्यंत सोडत नाही, तो तिला विचारत असतो. पण आता गौतम तिथेच असतो आणि आईबाबांना तो आपल्या मारेल या भीतीने मग ती काही बोलत नाही. मग मॅक्स जयला बाजूला घेतो आणि बोलतो की सर हा विषय खूप वाढेल, आपण नंतर येऊन चौकशी करू म्हणून. नाहीतर आता त्या पण ओरडतील, आणि जर त्याचं घर जर हे खरंच नसेल तर मग काय करायचं आपण? हा आता योगेश साठे नक्की कोण आहे तर हे आपल्याला शोधायला लागेल म्हणून. तर मग शरू बोलते ताई ताई जाऊ दे, आपण नंतर बघूया म्हणून. मग मॅक बोलतो की सर चला, आपलं ह्या बाई उगाच आपली कंप्लेंट करतील. तर ती बोलते तुम्ही आता इथून जा आणि माझा पाठलाग करणं सोडून द्या, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल की तुम्ही माझा पाठलाग करतायत आणि ह्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत म्हणून. तर मॅक आणि जय आणि शरू तिथनं निघतात. मग जय मॅकला बोलतं ही बाई खोटं बोलते, अरे मी हिलाच पाहिलं होतं गौतमच्या गाडीवर, आणि हिला सत्य सांगायला सांग म्हणून. हिच्या पण आयुष्याचं वाटोळ आहे आणि आसावरीच्या पण वाटोळ होईल. तरी मग इकडे मॅक तिचा व्हिडिओ घेत असतो. जय त्याला बोलतो अरे शांत बस, नाही तर परत यावरनं काहीतरी व्हायचं. मग ते सगळे तिथनं निघतात. आता ते सगळे निघालेले असतात आणि गौतम विचार करतो, म्हणजे तो बोलतो की या मधल्या अवस्थेमध्ये ती वरती यायच्या नंतर आणि अर्चना दरवाजा उघडायच्या आधी काय झालेलं असतं, गौतमने तिचं तोंड दाबलेलं असतं. ती उठते, लवकर उठते की आता आपण वाचू म्हणून आणि याचं सत्य सगळ्यांसमोर येऊ आणि आपण बाहेर निघू म्हणून. ती लवकर उठते तर गौतम तिला पकडतो आणि मग कॉल करतो की हिच्या आईबाबांना मारून टाका वगैरे असं म्हणून तो तिला त्या माणसाला सांगत असतो. आणि तो व्हिडिओ कॉल लावतो तर तिच्या आईबाबांना त्याने बांधलेलं असतं. तो तिला तो व्हिडिओ कॉल दाखवतो. मग ती परत अजून घाबरते आणि बोलते की त्यांना काही नको करू म्हणून, मी तुला म्हणजे मी तुझं सगळं काही सांगणार नाही कोणालाच, आणि तू जे बोलशील ते मी करायला तयार आहे म्हणून, असं त्याने तिला सांगितलेलं असतं. त्याने तिला पूर्णपणे एक धमकीच दिलेली असते. पण जय, शरू, मॅक ते तिथनं गेलेले नसतात, ते बंगल्याच्या खालीच असतात. ते विचार करत असतात की ही बाई अजूनसुद्धा खोटं बोलते, हिला त्याचा खरा चेहरा तिच्यासमोर आणायलाच हवा, आणि तो कसा काय आणायचा? आणि अर्चना मात्र ते गेले का नाही हे मात्र सगळं वरतून बघत असते. तिला असं वाटत असतं की हे परत यावे आणि मी त्यांना सगळं काही सांगावं म्हणून, हे तरी माझी मदत करतील. पण अर्चनाला धमकी दिल्यामुळे तसं काही करता येत नाही. शरू बोलते आता काय करायचं? तर मग जय बोलतो की आपण करूया पुढचा प्लॅन म्हणून. तर मॅक बोलतो आता जर परत गेलो तर त्या वहिनी परत चिडतील, आता आपण परत जायला नको म्हणून. आणि मग जय बोलतो की आपण परत येऊया इथे आणि त्याला रंगेहातच पकडूया. अर्चना ते सगळं बघते आणि तिथे तेवढ्यात गौतम येतो आणि तिला बोलतो की गुड गर्ल, तू खूप छान काम केलंस, असंच काम करत राहा. आणि तिच्याशी जरा प्रेमाने बोलतो, पण तो वाईटच असतो. ती खूप रडत असते, तिला असं वाटतं की आपण या कोणत्या गोष्टीत अडकले म्हणून. गौतम बोलतो की हे तर आता घरापर्यंत पोचलेत आणि आता खूप पोचलेत, ह्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग गौतम जयला मेसेज टाकतो. तो मेसेज वाचतो आणि बोलतो की हा मेसेज 100% गौतम बांदेकरनेच टाकला असेल. तर मग मॅक घरी येतो, तो रिक्षातनं उतरतोच तेवढ्यात जयचा त्याला कॉल येतो. जय त्याला बोलतो एक काम करशील का, आणि तू जरा काही कामात आहेस का? तर तो बोलतो सर मी ऑफिसमध्ये असलो तरी तुमचं काम करतो आणि बाहेर असलो तरी तुमचंच काम करतो, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी काम सांगतच नाही. तो सदांकदा कॉमेडी करतच असतो. जय त्याला बोलतो तू जरा कॉमेडी बाजूला ठेव आणि मी काय म्हणतोय ते ऐक. तर तो बोलतो की आपली माणसं लाव आणि गौतम बांदेकरची सगळी कुंडली काढ म्हणून. गौतम बांदेकरची काढ, त्याच्या आईवडिलांची काढ, हे तुझं काम म्हणून. तर तू करशील ना? तर तो बोलतो मी सगळी कामं करतो पण तुम्ही माझं प्रमोशनच करत नाही. तर जय बोलतो की करू यंदा करू तुझं प्रमोशन. तर तो बोलतो की सर तुम्ही मागच्या वर्षी पण यंदाच बोलले होते. मग जय बोलतो की तू पहिलं काम कर, मग बघूया आपण सगळं. इकडे मात्र दुसऱ्या दिवशी
लगेच आसावरीची हळद कुटण्याचा कार्यक्रम असतो. कारण रात्री तर आता तिला हळद लागणार असते, त्यामुळे सगळे हळद दळत असतात. इकडे गाणी वगैरे चालू असतात. पमाच्या डोळ्यात अचानक आता मुलीचं लग्न होतंय म्हटल्यावर आईच्या डोळ्यात पाणी येणारच आणि पमाची ती खूप लाडकी होती, त्यामुळे पमाच्या डोळ्यात पाणी येतं. तर उमा तिला बोलते, अगं तू जर अशी रडलीस तर मग त्या मुलीने काय करायचं? मुलगी तुझ्याकडे बघते म्हणून आणि तिचा चेहरा बघ कसा झालाय म्हणून तुला तिला आनंदाने सासरी पाठवायची आहे की नाही? तर पमा हो बोलते, पण पमा बोलते की हो, पण आता हे आनंदाचे अश्रू आहेत. तिचं लग्न होतंय म्हणूनच तर एवढ्या मी आनंदात आहे, असं ती बोलत असते. इकडे आसावरी तर खुश असते, पण ती थोडी नाराजसुद्धा असते. तर मग तेवढ्यात गौतम येतो आणि गौतम बोलतो, हे तर लग्नाला खूपच पैसे उकळतात ते, आपण ह्यांचे पैसे संपायच्या आधी यांचे पैसे उकळले पाहिजे. तर मग इकडे अनु बोलत असते की आता मला सुद्धा लवकर लग्न करायचं आहे म्हणून. तर पमा बोलते का? तर ती बोलते, जिचं लग्न असतं तिचे सगळे लाड करतात म्हणून मला लग्न करायचं आहे म्हणून. तर मग सगळे हसत असतात, कारण ती कधीही काही बोलते आणि कॉमेडीपणानेच बोलत असते. तिच्या काही मनात नसतात. तर मग उमा तिची फिरकी घेत असते की कोण आहे तुझ्या मनात असं तसं. पण पमा बोलते, तू काय तिच्या नादी लागते, ती असंच करत असते. मग पमा बोलते, आता माझ्या बाईचं लग्न झालं की मग शरूचं. तर मग शर्वरी बोलते, तरीच म्हणली माझी मॉम डार्लिंग अजून माझ्या शेजारी कशी नाही आली. तर ती सुद्धा कॉमेडी करते. मग सगळ्यांना हसायला येतं, सगळेजण हसतात. आणि मंडळी, आता खरा ट्विस्ट येणार आहे. आपल्याला पुढच्या भागात असं बघायला मिळणार आहे की आता हळद लावण्याचा कार्यक्रम असतो, त्यामुळे मग हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होणारच असतो. पण इकडे जय आणि शरूने आधीच प्लॅनिंग केलेलं असतं की पहिली उष्टी हळद ही गौतम बांदेकरची नाही तर गौतम खानोलकरांचीच आसावरीला लागणार म्हणून. त्यामुळे त्यांनी सगळा प्लॅन केलेला असतो आणि प्लॅननुसार लाईट बंद होते आणि मग तिथे ढोलकीवाला घेऊन गौतम येतो आणि आसावरीच्या गालाला त्याची उष्टी हळद लावतो आणि लाईट येते. मग गौतम बांदेकर बघतो की अरे, हिला तर माझी हळद नाही लागली, तर हिला हळद कोणी लावली असेल. तर मग त्याला कळतं की ह्यांचा काहीतरी प्लॅन झालेला असेल आणि त्या प्लॅनच्या आधी जय शरू हे अर्चनाला भेटलेले असतात. इकडे गौतम आलेला असतो, मग तिच्यावर लक्ष ठेवायला कोणी नसतं. मग ते अर्चनाला भेटलेले असतात आणि अर्चना मग या सगळ्यांना सत्य सांगते की मला सुद्धा याचं सगळं सत्य करते की कळलंय आणि ती त्याचे पुरावे जयला देते. मग जय आणि ते प्लॅन करतात की तू हळदीला ये आणि हे सगळं सत्य सगळ्यांसमोर ठेव आणि सगळ्यांना सांग की असं असं आहे म्हणून, आणि तू तिथे येऊन गौतम बांदेकरचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आण म्हणून. तर मग ती तिथे येते आणि त्या कार्यक्रमात येऊन ती तमाशा करते. तमाशा म्हणजे ती सत्यच मांडत असते आणि ती गौतम बांदेकरचं संपूर्ण बिंग सगळ्यांसमोर उघडकीस आणते आणि ती आता कसं आणते हे पाहायला विसरू नका सनईचे उघडे. धन्यवाद.